हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा परम एज्युकेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. बऱ्याच गॅप नंतर आता मी आज परत एक व्हिडिओ बनवतोय आणि यावेळी आपण फाउंडेशन म्हणजे बेसिक वरती जोर देणार. आता नुकताच 2022चा नीटचा रिझल्ट आलाय. यावर्षी बायोलॉजीचा पेपर हा लेंदी होता, ज्याला वेगवेगळे लेबल्स लोकांनी दिले की मॉडरेट लेवल होता, डिफिकल्ट किंवा मॉडरेट. ह्या सगळ्या कॉन्सेप्ट ज्यांची तयारी झाली आणि त्यांच्यासाठी बरोबर. बायोलॉजीला दुसरा एक गोष्ट, नीटमध्ये वेटेज जे आहे 360 मार्क्स, म्हणजे 50% वेटेज इज गिवन टू बायोलॉजी ओनली, राईट. मग बायोलॉजी जर 360 मार्क्स आहे, टोटल 720 मार्क्सचा पेपर येतोय आणि ज्यावेळी रिझल्ट येतात तर त्यावेळी 300-400 क्रॉस करणं सुद्धा विद्यार्थ्यांना सहज शक्य होत नाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये पर्टिक्युलरली. मग 10वीमध्ये त्याला किती मार्क असो. प्रत्येकाचं म्हणणं असतं की बायोलॉजी हा सोपा विषय आहे, नो डाऊट इट इज इझी सब्जेक्ट, थिअरॉटिकल आहे, पण मग त्याच्यामध्ये मार्क्स का येत नाही. जर मार्क्स तुम्हाला बायोलॉजीमध्ये 360 आउट ऑफ 360 येणं सुद्धा सहज शक्य आहे प्रोव्हाइडेड. पण त्याच्यासाठी गरजेची गोष्ट ही आहे की बेसिक तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. बेसिक कॉन्सेप्ट नीड टू बी क्लिअर. 10वी झाल्यानंतर डायरेक्टली आपण 11वीला नीटची प्रिपरेशन करायला लागतो. पर्टिक्युलरली जे सेमी इंग्लिश मिडियमचे किंवा आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी असतात तर त्यांच्या बेसिक म्हणजे मूलभूत संकल्पना ह्या क्लिअर झालेल्या नसतात. त्या मूलभूत संकल्पना जर 9वी पासून कंप्लीट असतील तर 10th पर्यंत मोर दॅन 60-70% बायोलॉजी सब्जेक्ट कॅन बी कवर्ड. 60-70% बायोलॉजीची प्रिपरेशन तुम्ही ह्या 9वी आणि 10वी या वर्गामध्ये करू शकता. त्यालाच आपण एक नाव देऊ फाउंडेशन कोर्स, जो की सर्व प्रचलित आहे सगळीकडे, त्याला आपला फाउंडेशनच म्हणून, राईट. तर आज आपण आता ही सिरीज सुरू करतोय. याच्यामध्ये आपण MCQ सुद्धा प्रोव्हाइड करणार. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, दोन्ही भाषांमध्ये सगळे व्हिडिओ आपले असणार आहेत. आणि याच्यावरती स्लाइड्सवरती ह्या ज्या स्लाइड्स मी बनवल्या आहेत त्याच्यावरती मी थिअरी सुद्धा ठेवलेली आहे. म्हणजेच तुम्ही या स्क्रीनचे जर स्क्रीनशॉट्स घेतलेत तर तुमची थिअरी सुद्धा तुम्ही नोट्स तयार करू शकता. आणि याच्यामध्ये आपला प्रयत्न पूर्ण असेल तुमची लेवल बघून 9th म्हणजे तुमचे त्या 9च्या आधारावरती ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या मॅक्सिमम आपण इथे देण्याचा प्रयत्न करणार. आज आपण स्टार्ट करतो आहोत नीटचा फाउंडेशनचा पहिला लेक्चर, दॅट इज द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. आता बायोलॉजीमध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. शब्दांची जर तुम्ही फोड करत गेलेत, शब्दांची फोड केल्यानंतर तुमचे मिनिंग्स तसेच अर्धे क्लिअर होऊन जातात, राईट. ते सुद्धा जे काही शॉर्ट वर्ड्स असतील त्याला आपण सफिक्स म्हणतो किंवा प्रिफिक्स म्हणतो, ते जर आपण बघितले त्याचे मिनिंग जर क्लिअर झाले तर 50% काय म्हणू आपण त्याला अर्थ ह्या पर्टिक्युलर सेंटेन्सचा किंवा पर्टिक्युलर वर्डचा हा तुम्ही तसाच डिराईव्ह करू शकता, काढू शकता. आता हेडिंग आपण दिलंय द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. आता फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ म्हणजे फंडामेंटल तुम्ही कशाला म्हणता. फंडामेंटल म्हणजे पायाभूत गोष्ट की ज्याच्या आधारावरती कुठली तरी नवीन गोष्ट तयार झाली असेल, दॅट इज टर्म्ड ॲज फंडामेंटल. मग सपोज फॉर एक्झाम्पल तुमचं घर असेल तर घराचा फंडामेंटल युनिट काय असणार, राईट. घराचा फंडामेंटल युनिट काय असणार. ऑब्व्हियसली घर आपण बांधतो कशापासून, बेसिक युनिट त्याच्यामध्ये ब्रिक्स असतील, विटा असतील. मग विटा जर नसतील तर तुमचं घर तयार होणार नाही, दॅट इज फॉर शुअर, ठीक आहे. मग विटांनी तुमच्या घराचं स्ट्रक्चर तयार होते, म्हणजे तुमच्या घराचं स्ट्रक्चरल युनिट काय झालं तर विटा झालाय, ब्रिक्स झाल्या. वेल, आता ह्या विटांचं फंक्शन काय, तुम्ही त्यांच्या भिंती तयार केल्या, वॉल्स इरेक्ट केल्यात, ठीक आहे. आता घर आपण तयार का करतो, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून आपलं प्रोटेक्शन व्हावं. म्हणजे इन शॉर्ट घराचं फंक्शन झालं की ह्या तिन्ही गोष्टींपासून आपल्याला प्रोटेक्शन मिळावं. आणि घर बनलंय कशापासून, स्ट्रक्चर घराचं बनलंय कशापासून, विटांपासून. मग त्या विटांना, त्या ब्रिक्सलाच आपण घराचा फंडामेंटल युनिट म्हणू शकतो, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणू शकतो. फंक्शन काय केलंय तर वारा आतमध्ये दिला नाही, क्लिअर आहे. तसंच आजूबाजूला जेव्हा तुम्ही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग या गोष्टी बघता तर त्यांच्यामध्ये तुम्हाला एक क्लिअर कट एक डिफरन्शिएशन तुम्ही करू शकता. क्लिअर कट फरक त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतो की नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे, ते मूव्ह करत नाहीत, त्यांना सेन्सेशन नसतात, ते कॉन्शियस नसतात, त्यांच्यामध्ये कुठल्या केमिकल रिॲक्शन्स होत नाहीत, ते बोलू शकत नाही, चालू शकत नाही. ऑन द कॉन्ट्ररी तुमचे जे लिव्हिंग थिंग्स असतील, आता लिव्हिंग थिंग्स मध्ये सगळे चालेल, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, इन्सेक्ट आहे, तुमचे वन्य प्राणी असतील, हे सगळे लिव्हिंग आहेत, त्यांचे कॅरेक्टर तुम्हाला दिसतात. मग हे जर मूव्ह करू शकतात, डेड ऑर्गॅनिझम म्हटल्यापेक्षा डेड सबस्टन्सेस हा शब्द वापरूच नाही आपण, ठीक आहे. तर बाकीचे निर्जीव आणि सजीव यांच्यामधले जे फरक आहे ते हलू शकत नाही, आपण हलतो. मग काहीतरी आपल्या लिव्हिंग बॉडीमध्ये वेगळं असलं पाहिजे, आणि ते जे वेगळं आहे त्यालाच आपण इथे म्हणणार आहोत फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ, की ज्याच्या बेसिसवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी सुरू असणार आहेत.
त्याला जिवंत राहण्याचं लक्षण आपण असं म्हणतो, राईट. तर हा फंडामेंटल युनिट जो आहे, दॅट फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ इज युअर सेल. सेल बद्दल तुम्ही आय मीन दुसऱ्या तिसऱ्या स्टँडर्ड पासून सुद्धा ऐकत आलेले, त्याच्याबद्दल सुपरफिशियल इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला आहे. तर सेलला आता आपण काय म्हणतो, फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. बेसिक, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. जे कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्यांच्यामध्ये सेल हा बेसिक घटक असणार आहे. मग सिंगल सेल असू शकेल, भरपूर सारे सेल सुद्धा असू शकतील. ठीक आहे. मग सेल आलं तर सेलला स्ट्रक्चर सुद्धा आलं. फॉर एक्झाम्पल सेलचं स्ट्रक्चर आपण याला सेल कन्सिडर करू. याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन शॉर्ट मध्ये लिहितोय मी, याला मी लिहिले इथे न्यूक्लियस. नंतर इथेच याला न्यूक्लियसलाच अटॅच असणार तुमचं एक स्ट्रक्चर असेल, त्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आपण म्हणतो. अशी एक सिस्टर्नीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला गोल्गी ॲपॅरेटस दिसतील, असे रायबोझोम्स असतील. या न्यूक्लियस मध्ये तुमचा हा क्रोमोझोम असेल, क्रोमोझोम मध्ये तुमचा डीएनए. हे झालं कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ सेल. आता ही कम्प्लीट इंडिव्हिज्युअल जर सेल असेल तर इट कॅन हॅव इट्स इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, म्हणजे स्वतंत्रपणे ही तिचं अस्तित्व असू शकतं, ती जिवंत राहू शकते. आणि ज्या काय लाईफ प्रोसेसेस आहेत, जे काही जिवंत राहण्यासाठी गोष्टी कराव्या लागतात, ते सिंगल सेल सुद्धा परफॉर्म करू शकते. मग थोडं जरी याच्यापेक्षा ह्या कम्प्लीट, हे झालं कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ सेल. तर या सेलच्या स्ट्रक्चरपेक्षा जर कमी स्ट्रक्चर असेल तर त्याला इट कॅनॉट हॅव इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, ते वैयक्तिकपणे स्वतंत्रपणे जिवंत राहू शकत नाही आणि तुम्ही त्याला सेल म्हणू शकत नाही. लिव्हिंग म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आपण बेसिक फंडामेंटल युनिट कोणाला म्हटलोय, तर सेलला म्हटलोय. आता ही जी सेल आहे, तर सेलची डिस्कवरी झाली कशी, तर रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये एक मायक्रोस्कोप बनवलाय. पुढे जाऊ आपण, हे तुम्हाला याचे स्क्रीनशॉट घ्यायचे. त्यांनी होममेड त्यांचा एक मायक्रोस्कोप बनवला. त्याच्यामध्ये इथे हा तुम्हाला दिसतोय रॉबर्ट हुकचा मायक्रोस्कोप, ज्याच्यामध्ये त्यांनी बघा ऑइल लॅम्प यूज केलाय, राईट. जो पूर्वी काळी आपल्या घरामध्ये असायचा, तुम्हाला त्याची आयडिया सुद्धा नसेल, राईट. वॉटर फ्लास्क आहे, हे इल्युमिनेशन केले, याच्यावरतून लाईट येतोय. हा आयपीस ज्याच्यामधून खाली ठेवलेला ऑब्जेक्ट तुम्ही बघणार असा होममेड बनवला. आणि त्यांनी एक झाडाची साल काढली आणि त्याचा एक थिन सेक्शन घेतला आणि तो थिन सेक्शन घेऊन त्याला ह्या मायक्रोस्कोपच्या खाली याला ऑब्झर्व केलाय. ठीक आहे. तर त्यांना मायक्रोस्कोप खाली जेव्हा ते बार्क म्हणजे काय, साल, तुमचा जो स्टेम असेल त्याची बार्क काढली, त्याचा थिन सेक्शन घेतला, याच्या खाली ऑब्झर्व केला. त्यांना आढळलं की त्या छोटे छोटे कंपार्टमेंट त्याच्यामध्ये त्यांना आढळले. तर त्या कंपार्टमेंटलाच त्यांनी नाव दिलं सेल. कारण सेलचा मिनिंग हा सेल, दिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड. हा जो सेल आहे हा लॅटिन पासून आलाय. तर त्या सेलचा मिनिंग होतो ऍक्च्युअली लिटिल रूम. तर त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलंय, तर त्यांना हे असे कंपार्टमेंट्स, फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या शेपमध्ये त्यांना असे कंपार्टमेंट्स त्या मायक्रोस्कोपमध्ये दिसले, म्हणजे छोटे छोटे रूम त्यांना दिसले आणि त्याला नाव दिलं त्यांनी सेल. म्हणजे 1665 मध्ये सेलचा सगळ्यात पहिले शोध कोणी लावला, तर रॉबर्ट हुकने लावला. आणि हा कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्हाला इथे दिसतो तुमच्या लॅबोरेटरीमध्ये जो असतो, दॅट इज युअर कंपाऊंड मायक्रोस्कोप. क्लिअर आहे. पुढे पुढे जो आपण डिस्कवरीज कशा गेल्या किंवा एक ऍक्टिव्हिटी करू आणि त्याची प्रोसिजर आपण बघू. जेव्हा तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल, समजा ओनियन पील घ्या, कांद्याची साल, वरचं एपिडर्मिस त्याचा काढून टाका, म्हणजे वरचा जो लेअर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो, लेअर कांदा कापा, वरचा एपिडर्मल लेअर जो कडक ड्राय झालेला लेअर असतो तो काढा. त्याला तुम्ही हे इनर साइड घेतला, राईट. एक वॉच ग्लास घ्या, फॉर एक्झाम्पल दिस इज युअर वॉच ग्लास. या वॉच ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्या आणि पाण्यामध्ये तुम्ही जी साल काढली त्या सालीचं साल नाही, ही जी ओनियनचं जे पील घेतलंय ते ओनियनचं पील याच्यामध्ये टाका, म्हणजे त्याला वॉश करा. क्लिअर आहे. ते वॉश केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एक स्टेन ऍड करा, कधी सॅफ्रॉनिन जसं इरोसिन डाय. स्टेन म्हणजे काय, डाग. फॉर एक्झाम्पल तुमचा शर्ट असेल आणि त्याच्यावरती इंकचा डाग पडलाय, म्हणजे तुमच्या कपड्यांना काय झालं, स्टेनिंग झाले, त्याला डाग पडलाय. आणि ज्याच्यामुळे डाग पडलाय त्याला म्हणायचं तुम्ही डाय, कलर असतो तो, राईट. कुठलाही कलर असेल, इंकचा ब्लू कलर फॉर एक्झाम्पल, तर ब्लू कलरला तुम्ही काय म्हणणार, डाय. आणि त्याच्यावर जो डाग लागलाय तुमच्या कपड्यावरती त्याला तुम्ही म्हणणार स्टेन. तर तुम्हाला काय करायचंय, आता हे वॉच ग्लासमध्ये तुम्ही पाणी टाकलंय, त्याच्यामध्ये ती ओनियन पील घेतलाय आणि आता त्याच्यामध्ये सॅफ्रॉनियन डाय तुम्हाला ऍड करायची, त्याचा ड्रॉप ऍड करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, वॉश द लिप पील विथ वॉटर अँड ट्रान्सफर इट ऑन द क्लीन स्लाइड विथ द हेल्प ऑफ ब्रश. आता काय केलंय, तुम्ही एक अशी स्लाइड घेतली, ग्लास स्लाइड, की ज्याच्यावरती आता तुम्हाला हे ओनियनचं पील ठेवलंय. आता ओनियनचं पील ठेवलं, हे तर ओलं होतं, राईट. इट वॉज वेट, पाण्याने. तर याच्यावरती टिश्यू पेपरने, ब्लॉटिंग पेपर म्हणतो आपण त्याला, ब्लॉटिंग पेपरने त्याच्या आजूबाजूचं जे काय पाणी असेल ते पाणी काढून टाका.
ते काढलंय. आता त्याच्यामध्ये तुम्ही ग्लिसरीन ऍड करा. ग्लिसरीन तुम्हाला काय ऍड करायचंय, कारण ग्लिसरीन ऍड केल्यानंतर याच्यामध्ये जे एअर बबल्स असतील, एअर बबल्स निघून जातील. ठीक आहे. मग त्याला ग्लिसरीन टाकलंय, त्याला सुद्धा तुम्ही ब्लॉटिंग पेपरने ड्राय करून घ्या आणि याच्यावरती कव्हर स्लिप तुम्ही अशी ऍड करा. ही कव्हर स्लिप याच्यावरती लावली आणि नाऊ यू विल ऑब्झर्व दिस अंडर मायक्रोस्कोप. फॉर एक्झाम्पल हे मायक्रोस्कोपचा आयपीस. आता या आयपीसच्या खाली तुम्ही ठेवलंय, हा तुमचा एक रफ काढतोय मी, हा तुमचा काय झालाय तर मायक्रोस्कोप झालाय. समजून घ्या, शॉर्ट मध्ये काढतोय आणि इथपासून याच्यामधून तुम्ही आता काय करणार, बघणार. वेल, हा तुमचा डोळा समजा. ठीक आहे, दिस इज युअर आय. आणि आता याच्यामधून तुम्ही बघणार आणि इथे तुमच्या स्लाइडवरती जी ओनियन पील असेल त्याला ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला असे कंपार्टमेंट त्याच्यामध्ये दिसतील. सी, दीज आर द बॉक्सेस. असे बॉक्स दिसत आहेत. तर या बॉक्सलाच त्या रॉबर्ट हुकनी नाव काय दिलं तर सेल दिलं. सेल म्हणजे सिम्पली अ लिटिल रूम कंपार्टमेंट. आणि या सेलमध्ये इथे न्यूक्लियस सुद्धा दिसतोय. जशी जशी मायक्रोस्कोपीमध्ये डेव्हलपमेंट होत गेली, ही प्रोसेस तुम्हाला कळली असेल. क्लिअर आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. राईट, पुढे जाऊ आपण. जशी जशी डिस्कवरी पुढे मायक्रोस्कोपीमध्ये डेव्हलपमेंट झाली, एक हाय परफॉर्मन्स मायक्रोस्कोप जसे जसे आले तसे तसे त्या सेलमध्ये असणारे वेगवेगळे घटक सुद्धा आपल्याला दिसायला मदत झाली. मग आपण सांगितलं रॉबर्ट हुक इन 1665 कॉर्क स्लाइस वरती त्यांनी कंपार्टमेंट बघितले, त्याला बाउंड्रीज त्यांना फक्त दिसल्या, त्याच्या बाउंड्रीज. राईट, त्या बाउंड्रीला त्यांनी नाव देऊन टाकलं सेल. नंतर लिओन हुक यांनी काय केलं, बरोबर त्याच्या अराउंड 9 वर्षानंतर त्यांनी लिव्हिंग सेल, फर्स्ट लिव्हिंग सेल वॉज स्टडीड बाय लिओन हुक. कारण तेव्हा त्यांनी एक मायक्रोस्कोप डेव्हलप केला आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणून आपण त्याला. आणि त्या मायक्रोस्कोप मध्ये हे इम्प्रूव्ड मायक्रोस्कोप. राईट, त्यांनी फ्री लिव्हिंग सेल, पॉन्ड एक डबकं पाण्याचं साचलेलं पाणी, त्यातली सेल काढली आणि त्याला ऑब्झर्व केलं. आणि फर्स्ट टाइम लिव्हिंग सेल स्टडी करण्याचं क्रेडिट कुणाला गेलं तर लिओन हुकला गेलं. त्याच्यानंतर कोण आले, रॉबर्ट ब्राउन. परत मायक्रोस्कोपीमध्ये डेव्हलपमेंट झाली 1831 मध्ये. गॅप बघा किती येतोय. 1831 मध्ये ही डिस्कवर्ड न्यूक्लियस इन द सेल. ही सेलची बाउंड्री दिसली होती रॉबर्ट हुकला, त्याला त्यांनी कंपार्टमेंट नाव दिलं, सेल नाव दिलं. तर मायक्रोस्कोप डेव्हलप झाल्यानंतर रॉबर्ट ब्राउनला त्याच्या सेंटरमध्ये एक पार्ट दिसला आणि त्या पार्टला रॉबर्ट ब्राउननी नाव दिलं न्यूक्लियस. या सायंटिस्टचे नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे सगळं तुम्हाला नीट एनसीईआरटी सिलेबस मध्ये दिसेल. ठीक आहे, बाय. त्याच्यानंतर 1839 मध्ये 8 वर्षानंतर पर्किंजी, नेम ऑफ द सायंटिस्ट, त्यांनी एक टर्म दिली की ही जी सेल आहे तर सेलमध्ये असं एक सेमी लिक्विड मटेरियल त्यांना दिसलं. कारण परत मायक्रोस्कोप हा चांगला सुधारित झाला होता. तर त्यांना इथे जे सेमी लिक्विड, सेमी फ्लुइड, इथे लिहितो मी सेमी फ्लुइड, हे मटेरियल दिसलं आणि त्या मटेरियलला त्यांनी नाव दिलं प्रोटोप्लाझम. सायटोप्लाझम तुम्ही ऐकलेला शब्द आहे, प्रोटोप्लाझम सुद्धा ऐकलेला आहे. सेल विदाउट सेल वॉल इज कॉल्ड एज प्रोटोप्लास्ट. सी हियर, ही सेल हा झाला सेलचा प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणा किंवा सेल मेम्ब्रेन म्हणा. ठीक आहे. आता प्लांट सेलच्या केसमध्ये जर आपण बोललो तर प्लांट सेलला वरतून एक कोटिंग असणार आहे, कव्हर असणार आहे. आणि हे जे कव्हर आहे त्या कव्हरला आपण म्हणतो सेल वॉल. जेव्हा ही सेल वॉल तुम्ही काढून टाकणार तर सेल विदाउट सेल वॉल झाली. राईट, सेल वॉल तुम्ही सेल मधली काढली तर त्या केसमध्ये तुम्ही सेलला म्हणणार प्रोटोप्लास्ट. काय म्हणणार, प्रोटोप्लास्ट. आणि ऑब्व्हियसली याच्यामध्ये जे सेमी फ्लुइड दिसतं त्याला तुम्ही प्रोटोप्लाझम म्हणा किंवा त्याला शॉर्ट मध्ये समजण्यासाठी म्हणून सांगतोय त्याला तुम्ही सायटोप्लाझम सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. आणि या सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे सेल ऑर्गेनिली प्रेझेंट असतात, जसं न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, रायबोझोम आहे, डीएनए असतील, व्हॉट एव्हर. ठीक आहे, राईट. मग पर्किन्जीने कोणती टर्म दिली तर प्रोटोप्लाझम फॉर द फ्लुइड सबस्टन्स. व्हॉट इज फ्लुइड? प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण फाउंडेशन बघतोय, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. व्हॉट इज फाउंडेशन, सॉरी व्हॉट इज फ्लुइड? एनी सबस्टन्स दॅट फ्लोज, एनी सबस्टन्स दॅट फ्लोज. वाहणारी कोणतीही गोष्ट असेल तर त्या गोष्टीला तुम्ही म्हणू शकता फ्लुइड. मग ही वाहणारी म्हणजे काय, लिक्विड वाहतं, वारा वाहतो, दीज आर फ्लुइड्स. राईट, त्याच्यामध्ये त्यांना जे सेमी फ्लुइड दिसतं त्याला त्यांनी नाव दिलं प्रोटोप्लाझम. त्याच्यानंतर स्लीडन अँड शॉन हे 2 सायंटिस्ट आले. आता यातले स्लीडन साहेब जे आहेत तर स्लीडन इज अ जर्मन बोटॅनिस्ट. स्लीडन इज जर्मन बोटॅनिस्ट. व्हॉट इज बोटॅनिस्ट? Botany is the study of plants. And what is zoology? Zoology is the study of animals. तर प्लांटची स्टडी करणारे जे सायंटिस्ट आहेत त्यांना बॉटनिस्ट म्हणतो आपण. तर जर्मनीचे
कोण? स्लीडन. त्यांनी 1838 मध्ये प्लांटची स्टडी केली आणि त्यांना असं सापडलं की प्लांट इज कवर्ड बाय सम मेम्ब्रेन, राईट. आणि त्या मेम्ब्रेनला त्यांनी नाव दिलं की सेल मेम्ब्रेन. आज जे आपण सेल मेम्ब्रेन म्हणतोय तर त्यांनी सांगितलं की इट इज कवर्ड बाय सम मेम्ब्रेन. ठीक आहे. त्याच्यानंतर शॉन 1839 मध्ये, शॉन हे सायंटिस्ट आहे. इट इज ब्रिटिश झुलॉजिस्ट. ही इज ब्रिटिश झुलॉजिस्ट ज्यांनी की ॲनिमलवरती स्टडी केली. यांनी काय केलं, दोन्ही सायंटिस्टनी वेगवेगळ्या प्लांटच्या ॲनिमलच्या सेल्स काढल्या. आता यातल्या स्लीडननी काय केलं, प्लांटच्या सेल्स स्टडी केल्या. आणि ब्रिटिश झुलॉजिस्ट जे आहे शॉन, तर यांनी ॲनिमलच्याही सेल काढल्यात आणि प्लांटच्याही सेल काढल्या. आणि त्यांना सापडलं प्लांटच्या सेलमध्ये ही प्लांटची सेल त्यांना अशी सापडली, तर त्याच्या भोवती त्यांना अजून एक कव्हर सापडलं आणि ज्याला आपण आता कोणत्या नावाने ओळखतो, सेल वॉल. ॲनिमलची सुद्धा स्टडी केली, प्लांटची सुद्धा स्टडी केली. कोणी? शॉननी. आणि या दोघांनी मिळून अशी एक थिअरी मांडली की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल्स अँड प्रॉडक्ट ऑफ सेल. काय सांगितलं दोघांनी? आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सेल थेरी. सेल थेरीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रत्येक लिव्हिंग थिंग ही कशाने बनलेली आहे, तर सेल आणि प्रॉडक्ट ऑफ सेल्स. पण त्यांच्यामध्ये ड्रॉबॅक असा होता, त्यांच्यामध्ये एक लूप होल फॉल्ट असा होता की त्यांनी नवीन तयार होणारी सेल ही कशी तयार झाली हे ते मांडू शकले नाही. हाऊ न्यू सेल्स वर प्रोड्यूस्ड वॉज नॉट गिवन बाय स्लीडन अँड शॉन. How new cells were produced was not explained. Given पेक्षा आपण काय म्हणू, explained, not explained by स्लीडन अँड शॉन. हा त्यांचा काय झाला, तर त्यांचा ड्रॉबॅक झाला. ठीक आहे. हाच ड्रॉबॅक कोणी भरून काढलाय, तर दिस ड्रॉबॅक वॉज ओव्हरकम बाय वर्शॉ या सायंटिस्टचं नाव. 1855 मध्ये सेल ऍड होत चाललंय, सेलचं मल्टिप्लिकेशन होत आहे, पण सेल कुणापासून तयार झाली, तर हे कोणी सांगितलं, तर वर्षावनी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. सेल काही अशा नवीन तयार होत नाही, जी अगोदरची सेल असेल त्याच्यामध्ये डिव्हिजन होणार आणि त्याच्यापासून नवीन सेल तयार होणार. तर हे मत कोणी मांडलं, वर्षावनी मांडलं. आणि मग त्यांनी त्याला मॉडिफाईड, यांनी जी सेल थेरी दिली होती स्लीडन आणि शॉन, त्याचं मॉडिफिकेशन करून मॉडिफाईड सेल थेरी वॉज गिवन बाय वर्शॉ. ठीक आहे. तर मॉडिफाईड थेरी काय सांगते मग, आता एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स. आपण लिहू त्याला मॉडर्न सेल थेरी. याचे पोस्ट्युलेट्स म्हणतो आपण याला. शब्द नवीन नवीन असतील मे बी. पोस्ट्युलेट्स. तर यांनी सांगितलं एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल्स अँड इट्स अ प्रोडक्ट्स. आणि त्या सेल्सचे जे काय प्रॉडक्ट असतील त्याच्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झालाय. अँड सेकंड पोस्ट्युलेट त्यांनी दिलं की एव्हरी सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. प्री एक्झिस्टिंगचा अर्थ होतो की अगोदर एक सेल होती आणि त्या सेल पासून आता नवीन सेल तयार झाली. तर हे दोन पोस्ट्युलेट्स त्यांनी मांडले. इकडे बघू आपण मागे. विथ द डिस्कवरी ऑफ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इन 1940. लक्षात ठेवायचं 1940 मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप डेव्हलप झाला. इट वॉज पॉसिबल टू ऑब्झर्व अँड अंडरस्टँड द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ द सेल अँड व्हेरियस सेल ऑर्गॅनेली. आपण सांगितलं सुरुवातीला मायक्रोस्कोप हा डेव्हलप झालेला नव्हता. जशी डेव्हलपमेंट झाली आणि फायनली 1940 मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा डेव्हलप झाला त्यावेळी सेलचं डिटेल स्ट्रक्चर आपल्याला ऑब्झर्व करता आलं की प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेल वॉल आहे, न्यूक्लियस, त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनेली. सेल ऑर्गॅनेली कशाला म्हणता तुम्ही, की सेलमध्ये प्रेझेंट असणारे छोटे छोटे घटक की जे वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करतात. क्लिअर आहे. इयरचं काम वेगळं असणार आहे की त्याच्यावरती रायबोझोम प्रेझेंट आहे जे प्रोटीन बनवतात, राईट. गोल्गी कॉम्प्लेक्स असेल तो लायसोझोम बनवतो आणि लायसोझोमचं काम काय, तर इट विल डायजेस्ट द सेल्स. डेड सेलला डायजेस्ट करणे हे त्यांचं काम झालं. म्हणजे इन शॉर्ट वेगवेगळे सेल ऑर्गॅनेली तुम्हाला तेव्हा शोधता आले जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा डेव्हलप झाला. क्लिअर. आगे बढ़ते. वेल नेक्स्ट. आता आपण सांगितलं ऑर्गॅनिझम कॅन बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर म्हणजेच काय, समजा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याचे उदाहरण घेतलेले आपण. ते बघा पॅरामेशियम आहे, इकडे अमिबा, क्लॅमिडोमोनास. क्लॅमिडोमोनास हे काय, अल्गीचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. अमिबा काय, प्रोटिस्ट आहे. जेव्हा तुम्ही ॲनिमल किंगडम वगैरे शिकणार किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन की लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण वेगवेगळे वर्गीकृत कसं करतो, त्यांचं क्लासिफिकेशन कसं करतो, त्यावेळी अमिबा कशाचं एक्झाम्पल झालंय, प्रोटिस्टाचं. अल्गीचं एक्झाम्पल काय, क्लॅमिडोमोनास. तर क्लॅमिडोमोनास ही काय,
तर तुमची एक युनिसेल्युलर अल्गी आहे. ठीक आहे. नंतर अजून एक्झाम्पल पॅरामिशियम. पॅरामिशियम सुद्धा हा काय, तर पॅरामिशियम सुद्धा हा प्रोटिस्ट आहे, युनिसेल्युलर, युकॅरियोट. प्रोकॅरियोट का युकॅरियोट का हे सुद्धा आपण नंतर बघू डिटेलमध्ये. राईट. नंतर बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला आपण सरळ सरळ काय म्हणतो, बॅक्टेरिया प्रोकॅरियोट्स, कारण यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस ॲब्सेंट असतो. राईट. वेल, दुसरे एक्झाम्पल प्रोटिस्टामध्ये सगळेच येतील. नंतर डायॲटम्स, प्रोटिस्टाचाच प्रकार झाला. नंतर प्रोटोजोआ, हाही प्रोटिस्टाचा प्रकार झाला. ठीक आहे. नंतर डायनोफ्लॅजिएट हा सुद्धा प्रोटिस्ट आहे. आणि न्यूमोकोकाय, न्यूमोकोकाय इज अ रॉड शेप बॅक्टेरिया. न्यूमोकोकाय काय, हा रॉड शेप्ड बॅक्टेरिया. क्लिअर दिस. तर हे सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. युनिसेल्युलरचा अर्थ होतो, फॉर एक्झाम्पल दिस इज सिंगल सेल, आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला न्यूक्लियस म्हणत नाही कारण तो मेम्ब्रेन बाउंड नाही. ठीक आहे. त्याला तसं न काढता आपण काय करू की याला हे असं स्ट्रक्चर दाखवू की हा झाला, ही झाली तुमची सेल, म्हणजे हा झाला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी एकाच सेलने चालणार. रिस्पिरेशनचा करणार, डायजेशन करणार, त्यांचं काय रिप्रोडक्शन असेल त्या सेलमधूनच होणार. एव्हरी ऍक्टिव्हिटी विल बी परफॉर्म्ड बाय सिंगल सेल, म्हणजे ती इंडिपेंडेंटली एक्झिस्ट होऊ शकते. राईट. जेव्हा युनिसेल्युलरचा हा प्रश्न येतो तर बऱ्याच वेळी कॉलोनी सुद्धा हा शब्द येतो. जाऊ दे, याच्यामध्ये आपण कन्फ्युज होऊ नये. नेक्स्ट, दुसरे ऑर्गॅनिझम आपल्याकडे मल्टीसेल्युलर, म्हणजे मेनी सेल्स ग्रुप टुगेदर इन अ सिंगल बॉडी. भरपूर साऱ्या सेल्स एकत्र येतील आणि त्याच्यापासून एक बॉडी तयार होईल आणि अजून डिफरंट फंक्शन, आणि त्या प्रत्येक सेलचे फंक्शन त्या बॉडी ऑर्गन्स. वेल सी, आपल्याला माहिती आहे सेल पासून काय तयार होतात, सेल पासून टिश्यूज तयार होतील. म्हणजे सिमिलर सेल एकत्र येतील, टिश्यू तयार होईल. नंतर सिमिलर टिश्यू एकत्र येतील, त्यांच्यापासून ऑर्गन तयार होईल. क्लिअर दिस. एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला परत सांगतोय. ऑर्गन, समजा ऑर्गन काय तुमचा, वेल स्टमक हा एक ऑर्गन झाला, तर स्टमकचं फंक्शन काय, डायजेशन. क्लिअर आहे. पण आता टिश्यू जर म्हणा, कारण याला टिश्यू असतील वेगवेगळ्या, तर ह्या टिश्यूचं फंक्शन हे वेगळं असणार आहे. पण त्या वेगवेगळ्या टिश्यू एकत्र येऊन तयार काय झालंय, तर ऑर्गन तयार झालाय. फॉर एक्झाम्पल हे 3 ऑर्गन एकत्र आले आणि त्यांच्यापासून तयार झालाय, टिश्यू एकत्र आले आणि त्यांच्यापासून स्टमक तयार झालंय. स्टमकचं फंक्शन आताच बोललो आपण. स्टमकचं फंक्शन काय, तर स्टमकचं फंक्शन असणार आहे डायजेशन. इथपर्यंत क्लिअर. मग डायजेशन हे फंक्शन ह्या इंडिव्हिज्युअल टिश्यूचं नाहीये, पण ह्या 3 टिश्यूंचा एकत्र इफेक्ट म्हणजे या ऑर्गनचं, म्हणजे स्टमकचं फंक्शन. तसंच या टिश्यूंचं जे फंक्शन असेल, तर ह्या टिश्यू भरपूर सारे सेल पासून तयार झाले असतील, तर या प्रत्येक सेलचं फंक्शन हे वेगळं असणार आहे ह्या टिश्यू पेक्षा. पण या सगळ्यांचं एकत्रित फंक्शन, हे सगळे एकत्र येऊन जे फंक्शन करतील ते म्हणजे तुमच्या टिश्यूचं फंक्शन होईल. तसंच सेलच्या मध्ये जे सेल ऑर्गॅनिली प्रेझेंट असतील त्यांचे प्रत्येकाचे फंक्शन वेगळे आहेत, पण त्या सगळ्यांचे एकत्र फंक्शन म्हणजेच तुमच्या सेलचं फंक्शन. समजलं इथपर्यंत? राईट. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बोलू आपण. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, ग्रुप ऑफ सेल एकत्र आल्या, त्यांनी एक लिव्हिंग बॉडी तयार केली आणि त्या प्रत्येक सेलचे फंक्शन्स डिफरंट होते. राईट. आता उदाहरण काय घेऊ आपण, फंगस, प्लांट्स, एनिमल्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, की ज्यांच्यामध्ये काय असणार, डिव्हिजन ऑफ लेबर असणार आहे. आता डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय, कामाची विभागणी. काही सेल्सला डायजेशनचं काम, काही सेल्सला बाहेरचं सराउंडिंगचे सेन्सेशन घेण्याचं काम, काहींना रिस्पिरेशनचं काम, काहींना एक्सक्रिशनचं काम. ठीक आहे. असे त्याला म्हणतो आपण डिव्हिजन ऑफ लेबर. ते कोणामध्ये सापडतं, तुम्हाला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सापडतं. मग एव्हरी मल्टीसेल्युलर, सिंगल सेल मध्ये तुम्हाला सापडणार का, हो सिंगल सेल मध्ये सुद्धा तुम्हाला डिव्हिजन ऑफ लेबर सापडणार. का, कारण त्या सेल मध्ये वेगवेगळे सेल्युलर ऑर्गॅनेलिज प्रेझेंट आहे. बघू आपण. राईट. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅज कम फ्रॉम सिंगल सेल. आता मल्टीसेल्युलर म्हणजे भरपूर बिलियन्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन लिव्हिंग बॉडी. तर त्या मिलियन्स ऑफ सेल्स कशा तयार झाल्या, सिंगल सेल पासून झाल्या असतील. कारण ह्युमन बिंग, आपण मनुष्य ज्यावेळी तयार होतो तर सगळ्यात पहिली आपली सेल कोणती असणार आहे, झायगोट. ही तयार कशी झाली, तुमचा स्पर्म आहे आणि हा तुमचा एग. स्पर्म आणि एग यांचं काय झालं, फ्युजन झालं, आणि या फ्युजनलाच आपण काय म्हणतो, या फ्युजनला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. आता हे जेव्हा फर्टिलायझेशन झालं तर पहिली सेल ही झायगोट झाली. या झायगोट मध्ये आता डिव्हिजन्स होतील. डिव्हिजन म्हणजे मायटोसिस होणार आणि त्याच्यापासून फायनली एम्ब्रायो बनणार. मग झायगोट पासून काय बनेल, एम्ब्रायो. त्याच्यानंतर तुमची फिटसची डेव्हलपमेंट होणार आणि फायनली बर्थ होणार. तर याच्यापासून शॉर्ट मध्ये मी लिहितो, याच्यापासून बेबी तयार होणार, म्हणजेच लिव्हिंग बॉडी तयार झाली. राईट. मग सिंगल सेल पासून ही बेबी तयार होण्यामध्ये काय झालं, तर त्या सेलचं डिव्हिजन झालं. क्लिअर दिस. म्हणजे प्रश्न होता, एव्हरी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅज कम फ्रॉम सिंगल सेल. प्रत्येक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हा सिंगल सेल पासून डेव्हलप झाला. कसा, तर बाय डिव्हिजन. आता डिव्हिजन कोणते असतील, ऑब्व्हियसली त्या डिव्हिजन्स असणार आहेत मायटोसिस.
मायटोसिस म्हणजे एक सेल आणि एका सेल पासून अशा 2 सेल जर तयार होत असतील इक्वल सेम, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो मायटोसिस. मायटोसिस मिओसिस हे आपण सेपरेटली बघणार आहोत. ठीक आहे, पुढे जाऊ. आता ऍक्टिव्हिटी काय ऍक्टिव्हिटी, आता आत्ताच बोललो आपण मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. जस्ट अ सेकंड 1 मिनिट. राईट, आपण बोललो की मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स आहेत. मग त्या ज्या भरपूर सारे ज्या मल्टी सेल्स आहेत, भरपूर लाखांनी ज्या सेल्स आहेत, त्या सारख्या आहेत का, डिफरंट आहेत का, तर ते बघण्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी बघू. ऍक्टिव्हिटी मध्ये काय, एक टेम्पररी माउंट तयार करा. कुणाचा लीफ पील, कुणाचा लीफ घेतलाय तुम्ही, वेल ओनियन. आपण काय करू, ओनियनचं काय घेऊ, ओनियनचं आपण घेणार लीफ. वेल नंतर त्याचं घेऊ आपण रूट टिप, रूटचं एक टोक घेऊ. नंतर अजून काय घेणार आपण, वेगवेगळ्या डिफरंट पार्ट पासून आपण वेगवेगळे त्याचे पिलिंग करणार. ठीक आहे, डिफरंट पार्ट्स त्याच्यापासून आपण वेगवेगळे पिल्स घेतले, अशी स्लाइड घेतली, जी प्रोसिजर आपण केली होती, आणि हे मायक्रोस्कोप मध्ये आपण याला काय केलं, ऑब्झर्व केलं. ठीक आहे, तर ऑब्झर्व केल्यानंतर सगळ्या सेल आपल्याला सारख्या दिसतात का, त्याचे आपण क्वेश्चन्स बघू. बघा काय केलं आपण, त्या ओनियनच्या प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टच्या वेगवेगळ्या सेल घेतल्या, त्यांची स्लाइड बनवली आणि त्याला मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं. बघितल्यानंतर आपले क्वेश्चन्स काय, डू ऑल सेल्स लुक अलाइक इन टर्म्स ऑफ शेप अँड साईज. म्हणजे सगळ्या सेल्स ज्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्लांटच्या भागाच्या सेल ज्या तुम्ही घेतल्या, तर त्या सगळ्या सेलची शेप आणि साईज ही सेम आहे का, तर या क्वेश्चनचा आन्सर काय ना, नो. कारण साईज आणि शेप इट डिपेंड्स ऑन द फंक्शन परफॉर्म्ड बाय दॅट सेल. नो, साईज इथे उत्तर लिहू आपण, साईज अँड शेप ऑफ सेल डिपेंड्स ऑन द फंक्शन ऑफ सेल. ती सेल कोणतं काम करणार त्याच्यावरती काय डिपेंड करणार, त्या सेलचा साईज आणि शेप कसा असणार आहे. क्लिअर दिस, वेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, डू ऑल सेल्स लुक अलाइक इन स्ट्रक्चर. आपण जे वेगवेगळे पार्ट ते मायक्रोस्कोपच्या खाली स्लाइड वरती बघितले, तर सगळ्यांचे स्ट्रक्चर, सगळ्या सेलचे स्ट्रक्चर तुम्हाला सारखे दिसलेत काय, याचं सुद्धा आन्सर काय येणार, नो. का, कारण वेगवेगळ्या प्लांटच्या भागामध्ये वेगवेगळ्या सेल प्रेझेंट असतील, त्यांचे फंक्शन डिफरंट असणार, तर त्यांचं स्ट्रक्चर सुद्धा फंडामेंटल स्ट्रक्चर सेम असेल, पण त्यांच्यामध्ये काही ना काही बदल असेल. ठीक आहे, कुड वी फाइंड डिफरन्सेस अमंग सेल्स फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी. प्लांट बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टच्या सेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही डिफरन्सेस सापडतात का, हो सापडतात. फॉर एक्झाम्पल काय, ही एक अशी आपण सेल काढू, तर दिस सेल इज फूड कंडक्टिंग टिश्यू इन द वॉटर, आणि या सेलला तुम्ही काय म्हणता, इथे म्हणू आपण फ्लोएम. फ्लोएम इज अ फूड कंडक्टिंग टिश्यू, फूड कंडक्टिंग टिश्यू. त्या फ्लोएम मधली ही जी सेल मी काढली, तर ही सेल कोणती आहे तुमची, वेल फ्लोएम नाही, याला सॉरी फ्लोएम नव्हतं म्हणायचं मला, याला म्हणू आपण याला म्हणायचं आपल्याला, नो 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 झायलेम म्हणायचं मला, सॉरी. दिस सेल इज झायलेम, ही झायलेमची टिश्यू आहे. तर झायलेम टिश्यूचे हे ट्रॅकिड एलिमेंट आहे, ट्रॅकिड. तर याच्यामध्ये काय असणार आहे, इथे तुम्हाला असं एक स्ट्रक्चर दिसतंय, याचं तुम्हाला स्ट्रक्चर वेगळं दिसतंय, बरोबर आहे, म्हणजे डिफरंट सेल झाली. तीच जर एखादी दुसरी अॅनिमलची सेल घेऊ, अॅनिमलच्या काय विचारलं यांनी, डिफरन्सेस अमंग डिफरंट पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. तर प्लांटची झाली ट्रॅकिड, तर ट्रॅकिडची अशी दिसते. किंवा एक स्टोन सेल असतील, तर स्टोन सेल कशा दिसतील तुम्हाला, एक सेंटर आणि याच्यापासून हे असं सर्क्युलर पार्ट मध्ये एक तुम्हाला स्टोन सेल दिसेल. इन शॉर्ट डिफरंट जे प्लांटचे पार्ट असतील, तर त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे सेल सुद्धा डिफरंट असते. समजा एक परिंकायमा घेऊ आपण, तर फॉर एक्झाम्पल मिसोफिल सेल. मिसोफिल सेलला वरती एपिडर्मिस आहे, त्याच्यानंतर आतमध्ये एक असा, सॉरी दिस इज युअर क्युटिकल, हा एक लेअर दिसतोय, त्याच्यानंतर एपिडर्मिस इथे दिसेल, इथे पॅलिसेड सेल्स तुम्हाला दिसतील. म्हणजे सांगण्याचा मुद्दा की प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये ज्या काही सेल्स असतील त्यांच्यामध्ये डिफरन्सेस हे निश्चित दिसणार. डिफरन्सेस का दिसणार, कारण त्यांना वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करायचे आहे म्हणून. व्हॉट सिमिलरिटीज कुड वी फाइंड, मग त्या सेल्समध्ये काही साम्यता आहे का, हो निश्चित साम्यता. सिमिलरिटी काय असणार आहे की प्रत्येक सेलला सेल मेम्ब्रेन असणार, प्लांट पार्टच्या सेल मेम्ब्रेन आहे, नंतर त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असणार, त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असणार. ठीक आहे, तर हे आणि सेल जर म्हटलं आपण प्लांट सेलच बोलतोय, तर त्याच्यामध्ये काय तयार असणार, प्लास्टिड सुद्धा प्रेझेंट असणार आहे. तर दीज आर द सिमिलरिटीज फाउंड इन
similarities found in different cells of different part of the plant. प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टच्या ज्या सेल्स असतील त्यांच्यामध्ये साम्यता ही दिसणार आणि डिफरन्सेस सुद्धा निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. ऍक्टिव्हिटी क्लियर? आगे बढ़ेंगे. स्क्रीनशॉट घे. वेल, सम ऑर्गॅनिझम्स ऑल्सो हॅव सेल्स ऑफ डिफरंट काइंड्स. आता आपलंच उदाहरण घ्या, ह्युमन बिंग. तर ह्या ह्युमन बिंग मधल्या सेल आहेत बघा. बोन ह्या तुमच्या ब्लडच्या सेल तुम्हाला अशा दिसतात. फॉर एक्झाम्पल ही जर सेल मी काढतोय तर दिस सेल इज युअर आरबीसी. आरबीसीचा शेप साईज तुम्हाला वेगळा दिसतोय. असा शेप असण्यामागे आणि याच्यामध्ये प्रेझेंट असणार कोण असणार तुमचा हिमोग्लोबिन. ही आरबीसी झाली. न्यूरॉन शॉर्ट मध्ये मी याला रफ स्ट्रक्चर काढतोय. हा तुमचा काय असणार आहे? हा न्यूरॉन असणार आहे. लॉंग सेल आहे, बरोबर आहे, कारण याचं फंक्शन वेगळं असणार. तिसरी घेऊ आपण ही फॅट सेल. ही फॅट म्हणजे काय? याच्यामध्ये ह्या सेलला म्हणा तुम्ही ॲडिपोसाइट. कोणती म्हणाय? ॲडिपोसाइट. ॲडिपोसाइट म्हणजे फॅट स्टोरिंग सेल. आता हे न्यूक्लियस नॉर्मली तुम्हाला सेंटरला दिसतोय सगळ्या ठिकाणी बघा, पण इथे बाजूला न्यूक्लियस आलाय. ठीक आहे, न्यूक्लियस बाजूला का आलाय? कारण इथे फॅट स्टोअर झाला आणि त्या फॅटने या न्यूक्लियसला पेरिफेरीमध्ये म्हणजे बाजूला ढकलून दिलं. ही सुद्धा डिफरंट आहे कारण याचं फंक्शनच डिफरंट आहे. बोन सेल ह्या तुम्हाला दिसतात. बोन सेल नंतर स्पर्म. स्पर्म कसा दिसतो तुम्हाला? हा असा स्पर्म दिसतोय. याच्यामध्ये न्यूक्लियस, त्याच्यामध्ये ॲक्रोझोम असणार आहे. तर हा स्पर्मचा काय झाला? फ्लॅजेला झाला. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा की ॲनिमल बॉडीमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या सेल तुम्हाला दिसतात. का? कारण स्पर्मचं फंक्शन काय? याला स्विमिंग करायचंय आणि तुमच्या ओव्हिडक्ट मध्ये फिलोपियन ट्यूब मध्ये जाऊन तिथे काय करायचंय? तर फर्टिलायझेशन तिथे करायचं. मग याचं स्ट्रक्चर वेगळं असणार आहे. न्यूरॉनचं काम काय? कंडक्शन ऑफ इम्पल्स, कंडक्शन ऑफ मेसेज. आता मेसेज कंडक्ट करायचा आहे तर तो फास्ट झाला पाहिजे, मग याची लांबी सुद्धा जास्त असली पाहिजे. मग ही जी न्यूरॉनची सेल दिसते, नर्व सेल तुम्हाला दिसते, इट इज द लॉंगेस्ट सेल ऑफ युअर बॉडी. दिस इज लॉंगेस्ट सेल ऑफ बॉडी. आता इथेच तुम्हाला दाखवलं ह्युमन ओहम. हे ह्युमन ओहम म्हणजेच काय? तुमचा एग. अँड दिस इज लार्जेस्ट सेल ऑफ बॉडी. लक्षात ठेवायच्या या गोष्टी. लार्जेस्ट सेल ऑफ बॉडी इज ओहम किंवा एग. लॉंगेस्ट सेल इज युअर न्यूरॉन, राईट. आणि इथे तुम्हाला स्मूथ मसल सेल दिसते. याचा शेप कसा दाखवलाय बघा, स्मूथ मसल शेपचा. त्याचे एंड्स कसे? टॅपरिंग एंड्स आहेत, म्हणजे दोन्ही साईडला निमुळती होत गेली आहेत. सांगण्याचा मुद्दा की वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स ह्या ह्युमन बॉडीमध्ये, ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट असतील. त्यांचे शेप, साईज हे सगळे डिफरंट असणार. का? कारण त्यांना फंक्शन सुद्धा डिफरंट करायचं आहे. क्लिअर अप टू दिस? राईट. आगे बढ़ेंगे. पुढे शेप अँड साईज ऑफ सेल्स आर रिलेटेड टू द स्पेसिफिक फंक्शन दे परफॉर्म. ऑलरेडी आपण बघितलंय जसं फंक्शन त्या सेलला करायचं त्या हिशोबाने त्यांचा शेप आणि साईज असणार. अमिबा हॅव चेंजिंग शेप. माहिती आहे अमिबा इज युनिसेल्युलर. आता समजा ही अमिबाची सेल आहे. आता शेप तुम्हाला असा दिसतोय. थोडा वेळ याच्या आतमध्ये काय असणार आहे? प्रोटोप्लाझम. आता या प्रोटोप्लाझमची मुवमेंट जर झाली, कारण दिस इज सेमी फ्लुइड, हे फ्लुइड आहे, वाहणार आहे, याच्या हालचाली होतील. हालचाल झाली आणि आता अमिबाचा शेप असा वेगळाच होऊन गेला. आता अमिबाचा हा सुद्धा अमिबाच आहे, पण याचा शेप कसा झालाय? चेंज झालाय. आणि हे जे बाहेर आलेले फॉल्स स्ट्रक्चर आहे, फक्त आतल्या ह्या लिक्विडची मुवमेंट झाली म्हणून सेलचा शेप हा चेंज झाला. आणि पायासारखे स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसले. आणि त्या पायासारख्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटले? सुडोपोडिया. पोडिया म्हणजे काय? पाय. आणि सुडो मीन्स काय? फॉल्स. पाय आहेत का? नो, फॉल्स. का झाले? कारण स्ट्रीमिंग, हालचाल, स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ लिक्विड, दॅट इज सायटोप्लाझम ऑफ द सेल. वेल, सेल शेप कुड बी मोर ऑर लेस फिक्स्ड. आता काही सेल, आता इथे चेंजिंग शेप आहे. हा अमिबा आहे, अमिबाचा शेप कंटिन्युअसली या सेलचा शेप हा चेंज होतोय. पण काही सेल असतील की त्यांच्यामध्ये फार बदल येणारच नाही. आणि त्याचं उदाहरण काय? तर नर्व सेल. आता आपण जी मागच्या स्लाइडला इथे काढली बघा, ही जी नर्व सेल आहे याचा हा शेप फिक्स असणार आहे. का? कारण त्याला फंक्शन, एक टिपिकल फंक्शन कंटिन्युअसली परफॉर्म करायचं आहे म्हणून. इच लिव्हिंग सेल हॅज द कॅपॅसिटी टू परफॉर्म सर्टन बेसिक फंक्शन्स. प्रत्येक लिव्हिंग सेलला एक पर्टिक्युलर फंक्शन दिलंय अँड दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग फॉर्म. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्यांच्यामध्ये ज्या सेल प्रेझेंट असतील, तर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम बद्दल बोलतोय आपण, तर प्रत्येक सेलला एक पर्टिक्युलर फंक्शन करावं लागेल अँड दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग फॉर्म. ठीक, राईट. आता क्वेश्चन आहे, हाऊ डज अ लिव्हिंग सेल परफॉर्म दिस बेसिक फंक्शन. आता ह्या ज्या लिव्हिंग सेल्स आहेत तर हे त्यांचे बेसिक फंक्शन, म्हणजे समजा न्यूक्लियस उदाहरण. हाऊ डज लिव्हिंग सेल परफॉर्म दिस बेसिक फंक्शन. आता सेल आहे आणि सेलमध्ये न्यूक्लियस आहे, तर न्यूक्लियसचं काम काय? टू कंट्रोल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. सेलमध्ये होणाऱ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या कंट्रोल करण्याचं काम कोणाकडे झालं? न्यूक्लियसमध्ये दिलं. म्हणजेच इन शॉर्ट, हे जे लिव्हिंग सेल बेसिक त्यांचं फंक्शन करतायत ते इट इज ऑन द बेसिस ऑफ
various cellular organelles present in the cytoplasm. Clear? Right. डिव्हिजन ऑफ लेबर आता वेगवेगळे आहे. समजा आपली ह्युमन बॉडी घ्या. आता आपल्याला नाक दिलंय, यातून रिस्पिरेशन आपण करणार. म्हणजे रिस्पिरेशन करणार म्हणजे ब्रिदिंग करणार, श्वास आतमध्ये घेणार, तो लंग्समध्ये जाणार, लंग्स पंप होतील, त्याच्यामध्ये ऑक्सिजनेशन होईल, म्हणजे ब्लडमध्ये ऑक्सिजन मिक्स होईल, तो तुमच्या हार्टमध्ये जाणार, हार्टमधून पूर्ण बॉडीमध्ये पसरणार, तो ब्लड व्हेसलच्या माध्यमातून ते ब्लड पूर्ण टिश्यूपर्यंत, सेलपर्यंत पोहोचणार, तिथे ऑक्सिजन जाणार, तिथे फूड पोहोचणार जे डायजेस्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल तयार होईल, ते वेस्ट मटेरियल परत ब्लडमध्ये येणार, ते हार्टमध्ये येईल, हार्टमधून परत ते ब्लड किडनीमधून पास होणार, वेस्ट मटेरियल बाहेर टाकणार आणि CO2 तयार झालाय, ते ब्लड हार्टमधून परत लंगमध्ये येईल आणि लंग्समधून नाकावाटे आपल्या परत बाहेर पडेल. सांगण्याचा मुद्दा हा की प्रत्येक टिश्यूला, प्रत्येक सेलला आपल्या बॉडीमध्ये कामाची विभागणी केलेली आहे, त्याला म्हणतो आपण डिव्हिजन ऑफ लेबर. आणि हे वेगवेगळं डिव्हिजन आहे लेबरचं कामाचं, म्हणून वेगवेगळ्या आपल्या ज्या ऍक्टिव्हिटी चालतात त्या काय म्हणतो आपण त्याला एका पर्टिक्युलर मॅनरमध्ये एक काय म्हणता येईल त्याला, एक सुरळीतपणे त्याचं काम आपल्या बॉडीमध्ये चालेल. राईट. सिमिलरली डिव्हिजन ऑफ लेबर इज ऑल्सो सीन विदिन अ सिंगल सेल. आता एक सिंगल सेल आहे, फॉर एक्झाम्पल ही सिंगल सेल, हे तर बोललो आपण भरपूर साऱ्या बॉडीमधल्या सेल की प्रत्येक सेलचं काम हे वेगळं होतं, पण सिंगल सेल जरी असते तर त्यांच्यामध्ये सुद्धा डिव्हिजन ऑफ लेबर आहे. फॉर एक्झाम्पल इथे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचं काम काय, या सेलच्या ऑर्गेनेल त्यांना कंट्रोल करणे, सेलची ऍक्टिव्हिटी कंट्रोल करणे. आता या न्यूक्लियसला अटॅच असणारा इथे कोण काढू आपण, हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काढू. आता हा एंडो शॉर्टमध्ये लिहितोय मी, हे आपल्याला डिटेलमध्ये 1 by 1 बघायचं. फक्त डिव्हिजन ऑफ लेबर इज ऑल्सो सीन विदिन द सिंगल सेल हे आपण समजून सांगतोय. तर ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, याच्यावरती असे तुम्हाला गोल गोल स्ट्रक्चर दिसतात, त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणता रायबोझोम. आणि या रायबोझोमचं काम काय असणार आहे, तर रायबोझोम आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटीन सिंथेसिस. दुसरं आत्ताच आपण मागच्या स्लाइडवरती काढलं होतं, हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, याला म्हणा तुम्ही गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी ॲपॅरेटस. तर याचं काम काय, पॅकेजिंग ऑफ मटेरियल, जे काय सेलमध्ये प्रोडक्ट तयार होतील त्यांचं काय करायचं, पॅकेजिंग करायचंय. अजून याचं दुसरं काम काय असणार आहे, याच्यापासून काय तयार होतील, लायसोझोम तयार होतील. काय तयार होतील, लायसोझोम. आणि लायसोझोमला सुद्धा वेगळं काम दिलंय. याचा अर्थ हा झाला सिंगल सेल असताना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा जे आतमध्ये पार्ट आहेत त्या पार्टला म्हणतो आपण ऑर्गेनेली, तर त्यांच्यामध्ये सुद्धा डिव्हिजन ऑफ लेबर आहे. क्लिअर दिस? राईट. Each such a cell has got certain specific components within it known as cell organelle. आता जे मागे आपण हे काढलं न्यूक्लियस, गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम, हे सगळे, ह्या सगळ्यांना नाव काय दिले आपण, तर दीज आर कॉल्ड एज सेल ऑर्गेनेली. क्लिअर दिस? आणि या सेल, प्रत्येक सेल ऑर्गेनेलचं काम कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे. वेल, राईट. इच काइंड ऑफ सेल ऑर्गेनेल परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. आताच बोललो आपण, काहींचं काम पॅकेजिंग करणे, काहींचं प्रोटीन बनवणे, काहींचं वेस्ट मॅटर बाहेर काढणे, हे वेगवेगळे ह्या सेल ऑर्गेनेलीचे सेलमध्ये हे काम असतील. सेल इज एबल टू लिव्ह अँड परफॉर्म ऑल इट्स फंक्शन बिकॉज ऑफ दिस ऑर्गेनेल. सेल जिवंतच त्याच्यामुळे, कारण त्याच्या ऑर्गेनेलीचे वेगवेगळे काम सुरू आहेत म्हणून. जसं तसं तुम्हाला नोट करायचंय. दीज ऑर्गेनेल्स टुगेदर कॉन्स्टिट्यूट द बेसिक युनिट कॉल्ड एज सेल. त्या सगळ्या सेल ऑर्गेनेली एकत्र आल्या, त्यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालं त्यालाच म्हटलं आपण structural and functional unit of life, and that is your cell. Right? It is interesting that all the cells are found to have the same organelle, no matter what their function is or what organism they are found in. काय म्हणणं झालं यांचं, cells are found to have the same organelle. सेल कुठे सापडते किंवा सेलचं फंक्शन काय हा मुद्दा नाही. फंक्शन काही असू द्या, त्या कुठेही सापडू द्या, त्यांचे जे सेल ऑर्गेनेली आहेत हे सगळ्यांचे काय असणार, सेम असणार. फक्त डिफरन्स कोणामध्ये, प्लांटमध्ये काही सेल ऑर्गेनेल असतील जे की ॲनिमलमध्ये नाहीये, आणि जे ॲनिमलमध्ये ते प्लांटमध्ये नाहीये. क्लिअर दिस? इथपर्यंत क्लिअर झालेलं असावं. वेल, तर आता या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक इंट्रोडक्शन हे आपल्या सेलबद्दल घेतलंय. नेक्स्ट लेक्चरमध्ये वेगवेगळे सेलचे कंपोनंट्स, जसं की प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल किंवा वेगवेगळे सेल्युलर ऑर्गेनेली असतील, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फ्लुइड मोझेक मॉडेल असणार आहे, इयर्सचं पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं फंक्शन काय, गॉल्गीचं काय, रायबोझोमचं काय, लायसोझोमचं काय, प्लांट सेल असेल तर प्लास्टिड कसं काम करतात, युकॅरियोटिक सेल काय, प्रोकॅरियोटिक सेल काय, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस इन द अपकमिंग लेक्चर्स. तर आता इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असावं असं मी ग्राह्य धरतो. अँड नाऊ वी विल टेक अ पॉज. राईट. थँक्यू व्हेरी मच.